आपण आपलं हितगुज या ठिकाणी प्रारंभ करावं. हितगुजा अगोदर नेहमीप्रमाणे प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वात पहिले श्रीयुत स्वामी सेवा मासिक अंक माहे 2019 मार्चचा अंक या ठिकाणी प्रसिद्ध होतो आहे, प्रकाशित होतो आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या करकमलाद्वारे. त्यानंतर धनधान्य समृद्धीकरता आपण जो एक तोडगा दरवर्षी देतो, तो तोडगा, त्या तोडग्याचं जे एक सॅम्पल आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ पंचांग इसवी सन 2019-2020 शके 1941 हे विकारी नाम संवत्सराचं पंचांग परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर जागतिक कृषी महोत्सव विशेषांक 2019. त्यानंतर रंगपंचमी निमित्त पर्यावरणपूर्वक रंग 10 पॅकेट या ठिकाणी आपल्यासमोर प्रकाशित होत आहे. यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज करतील. समर्थ सेवेकरी आणि उपस्थित जमलेले भाविक आणि सज्जन, आजही आजच्या महासत्संगासाठी आपण दूरवरून हजेरी लावत आहात. गेले काही तासांपासून आपण या पीठामध्ये आपली सेवा रुजू करत आहात. बऱ्याचशा मान्यवरांनी आपली हजेरी लावलेली आहे. त्यामध्ये नेपाळ, हैदराबाद या ठिकाणाहून प्रतिमहा येणारे सेवेकरी हजेरी लावत आहेत. त्यांनी नेपाळ, हैदराबादच्या वतीनं उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. हैदराबाद आणि नेपाळ. धन्यवाद. प्रतिमहा विदेशातून येणाऱ्या भाविकांपैकी यांचा समावेश आहे. या सर्व राज्यातल्या, देशातल्या जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण स्वामी कार्यात वाहून घेतलेला आहे. पण वाहून न जाता पोहता आलं पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तथापि आपण मगाशी विविध भाषेचं अंकांचं प्रकाशन करताना, यापूर्वी आपण 9 भाषेतून स्वामींचं कार्य अन्य देशांमध्ये पोचवताना दक्षिण भारतात 4 भाषा बोलल्या जातात. त्यात कानडी आहे, गाणगापूर आपलं कर्नाटकमध्ये आहे, पिठापूर, कोरोपूर आंध्र तेलंगणामध्ये आहे, केरळची मल्याळी भाषा आहे, मद्रासची तामिळ आहे. या सर्व भाषेतून प्राथमिक गरजा ज्या आहेत किंवा 3 अध्याय, 11 माळा जप, सर्व स्तोत्रमंत्र, त्यांना त्यांच्या भाषेतून जर आपण दिले तर ते लोक स्वामींचे सेवेकरी होतील. तथापि उत्तर भारतासाठी आपण हिंदीचं प्रकाशन नेहमी करतोच. बंगालमध्ये बंगाली भाषेचं करत आहोत. गुजरातमध्ये गुजरात भाषेमधून करत आहोत. पाश्चिमात्य देशांसाठी इंग्लिश भाषेत करत आहोत. म्हणून या सर्व भाषेंमधून आपणाला हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये पोचवताना कुठल्याही भाषेची अडचण येऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हा सर्व व्याप असताना आपण दत्तपीठांकडे वळताना, पिठापूरला काम चालू आहे, ते लवकरच मेच्या आत पूर्ण होईल. आगामी गाणगापूरचा कार्यक्रम होत नाही, आपल्याला मध्यावधी पिठापूरला कार्याच्या वास्तुशांती मेळाव्यासाठी परत पिठापूरला जावं लागेल. तिथेही एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा
वेळीच त्याची तारीख आपणाला कळेल. येणाऱ्या मे महिन्यामध्ये बरंचसं बांधकाम पहिल्या स्लॅबपर्यंत संपलेलं आहे गाणगापूरचं. ते बघायला आपणाला येणाऱ्या मे महिन्याच्या 4थ्या शनिवारी, त्यातला 2 दिवस आधी म्हणजे 23 मे रोजी, त्यावेळी लग्न सारणी आणि मुलांना सुट्ट्या आहेत, लग्न नाहीत त्या दिवशी, इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या सर्व सदस्यांना एक चांगली बातमी आहे की तुम्ही आत्ताच जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी आपणाला एकदिवसीय पारायण सोहळ्यात तिथे राहण्याच्या वास्तू संदर्भात ज्या अडचणी आहेत त्याची पूर्तता करण्याला आपला सर्वांना संधी मिळेल. तिथे ज्या अडचणी आहेत त्याला जी पूर्तता करायला हवी, तिथे नेमकं काय अडतंय काम थांबायला, कारण हे काम आपलं सर्वांचं आहे, हे कुणाचं एकट्याच्या व्यक्तीचं हे नाही. आपण ज्या छताखाली बसलो ते छतसुद्धा विविध मेळाव्यातून उरलेल्या पैशातून ते तयार झालेलं आहे. आपण काय करतो, जेवढा महिन्याला शिदा जमतो तेवढाच स्वयंपाक करतो, ऋण काढून सण करत नाही, अंथरुणापेक्षा बाहेर पाय जाऊ देत नाही. अशा पद्धतीनं गेले अनेक 30-35 वर्ष हे काम करत असताना गुरुकुल पीठाचा अनुभव तुम्हा सर्वांना आहे. 1992 पासून आपण 1 रुपयावर 1 रुपया आपण जमा करायचो. वैयक्तिक महिन्याचे 30 रुपये प्रत्येकाचे जमा करून जेवढे जमतील तेवढंच मटेरियल आणायचं, तेवढंच काम करायचं. हो हो म्हणतात 17.5 वर्ष लागली पूर्ण व्हायला. अंबानींसारखे, बिर्लांसारखे, टाटासारखे अनेक उद्योगपती आले, आम्ही ते हाकलून दिले. ते तुमचं काम नाही, ते तुमचं काम नाही. त्याचं महत्त्व जर अबाधित ठेवायचं असेल तर त्या रुपयाच्या ज्या घामाचं महत्त्व आहे ते चिरायू आणि दीर्घायू आहे. म्हणून आपणाला चिरायू कामाकडे जाताना, कारण ज्यांच्या नावानं आपण गंध लावतोय ते दत्त महाराज हे चिरंजीव आहे, त्यांचे अवतार चिरंजीव आहे. त्यात श्रीपाद श्रीराजे असतील, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असतील, या चिरंजीव देवता आहेत. वयाचा, वार्धक्याचा त्यांना कुठलाही लवलेश नाही. म्हणून या चिरंजीव देवतेचे आपण साधक आणि उपासक आहोत, हे आपण पहिलं मनाशी आपण ठरवून गेलं. म्हणून आपण त्यांचे उपासक आहोत, अभ्यासक आहोत. आणि आपण इथे बसलेल्या सर्व साधक, उपासक, अभ्यासक यांनी भविष्यकाळाच्या वेध घेताना पुढील पिढ्यांना सुद्धा आपल्यासारखं बनवावं, त्यांनाही सेवेकरी परोक्त बनवावं. कधी काळी महाराष्ट्राच्या बाहेर जायची वेळ आली तर गाणगापुरात आपणाला थांबण्याला, तेलंगणात किंवा आंध्रमध्ये थांबण्याला, दक्षिण प्रांतात जाण्याला आपणाला संधी मिळणार आहे. या सर्व बाबी आणि त्या ठिकाणी होणारे जे महत्त्वाचे एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण असेल किंवा वर्षातला 7 दिवसाचा भागवत सोहळा असेल, आगामी या वर्षाचा 19 सालचा सोहळा आपल्याला भविष्य काळात काशी विश्वेश्वरासमोर करायचा आहे, कारण अजून तिथे भागवत झालं नाही. आणि वर्षातले जे काही एक दिवसीय उपक्रम असतील, 12 ज्योतिर्लिंगापैकी त्या ज्योतिर्लिंगावर आपण करत आहोत. यापूर्वी काही ज्योतिर्लिंगांवर उपक्रम केलेले आहेत. लवकरच आपण काही महिन्यानंतर, तारीख अजून दिली नाही, परंतु काही महिन्यानंतर गुजरातपासून सुरुवात करणार आहोत. पहिलं सोरटी सोमनाथ आहे. एक दिवशीय आपणाला भगवान शिवाची सेवा करण्याला एक नामी संधी प्राप्त होणार आहे. म्हणून आत्तापासून आपण त्या सेवेकडे जर वळलो तर या जगाचे पिताश्री भगवान शिव आहेत. भारताचे असतील, जगाचे असतील. माता पार्वती आहेत. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर या देशात त्यांची 108 उपज्योतिर्लिंग आहेत, 12 मुख्य ज्योतिर्लिंग आहेत. भगवतीची 51 शक्तिपीठं असून महाराष्ट्राच्या वाट्याला
4 पीठं आहेत ती इथे बसलेली आहेत. कारण हे सर्व होत असताना वास्तुशांती 2003ला झाल्यावर शक्तिपीठांचा खूप मोठा संचार काही व्यक्तींमध्ये झाला. मग सप्तशृंग असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, माहूर असेल, त्यात भगवतींना खूप घाई झाली आणि नाईलाजानं त्यांना तिथे बसवावं लागलं आणि सेवेकऱ्यांची गैरसोय दूर होण्याला तो आशीर्वाद आपल्याला पुरेसा झालेला आहे. आज आपणाला 4 पीठांवर, मुख्य पीठांवर जायची स्वामींनी जरूर ठेवली नाही. इथे बसलेल्या सर्व माता भगिनी असतील, पुरुष प्रतिनिधी परिवारातले असतील, ज्यांच्या कुलस्वामिनी पैकी आहेत, म्हणजे सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यासह सर्व पीठांचा सन्मान करण्याला आपल्याला मौखिक एक संधी मिळालेली आहे. त्या संधीचं आपण सोनं करताना आपण मीटिंग व्यतिरिक्त, महासत्संग व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी तुम्ही सप्तशतीचे पाठ करू शकता, सप्तशतीचा पूर्ण पारायण करू शकता किंवा भगवतीचा आशीर्वाद घेताना 11 अलंकारासह सर्व सन्मान इथेच तुम्ही जर केला, मूळ पीठावर पोचतो. इथेच केलेला सन्मान मूळ पीठावर पोचतो. या सर्व बाबी अनुभूती देणाऱ्या आहेत. त्यानंतर मातृतीर्थाबद्दल भाऊसाहेबांनी सकाळी सांगितलं किंवा आमच्या शोभनाताई आपणाला दुपारच्या सत्रामध्ये मातृतीर्थाचं महत्त्व सांगणार आहेत. आपण लवकरच त्या मातृतीर्थासंदर्भात एक अत्यंत स्वच्छ, सुंदर, टापटीप, नेटकं असं ते मातृतीर्थ करणार आहोत. त्यामध्ये हत्तीच्या सोंडेतून पडणारं गरम पाणी थंडीच्या दिवसात ते आपणाला उद्बोधन करणारं असेल. पुरुषांची वेगळी सोय असेल, भगिनींची वेगळी असेल. त्यामध्ये लागणाऱ्या सर्व सुविधांचा त्यात समावेश असेल. म्हणून याही अंतर्गत बरीचशी जी ज्यांना आपण सोयीची कामं, गैरसोय दूर करणारी जी कामं आहेत ती सुद्धा इथे चालू आहेत. कुठलंही काम थांबलेलं नाही. गाणगापूरचंही काम थांबलेलं नाही, पिठापूरचं थांबलेलं नाही, वाडीचं थांबलेलं नाही. त्याला कारण काय असावं? 1 रुपया. हा रुपया थांबत नाही. वेळ लागतो पण काम थांबत नाही. म्हणून ही संज्ञा आपण सर्वांपर्यंत जर पोचवली आणि त्या अंतर्गत असणाऱ्या कामांचा विकास सर्वांपर्यंत पोचवला, ते लोक तुमच्यात सहभागी होते. चला, आपल्याही कुटुंबाचा 1 रुपया या स्वामींच्या कार्याला निश्चितपणे वेगळी फलश्रुती, अनुभूती देणारा असेल यात संशय नाही. म्हणून या सर्व बाबींकडे आपण या ठिकाणी आमचे ज्यांना त्यात सहभाग घ्यायचा आहे, त्यात आमचे मंडलिक साहेब, कदम साहेब इन्कम टॅक्स सर्टिफिकेट देण्यासाठी इथं बसलेले. मार्च महिना आलेला आहे, त्यांनी उभं राहून आपला परिचय करावा. ज्यांना मार्च महिन्यापूर्वी इन्कम टॅक्स सर्टिफिकेट हवं आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे सुविधा आहे. जे सर्व्हिस करणारे प्रतिनिधी आहेत त्यांना माहीत आहे. त्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे संवाद साधावा आणि त्याचं महत्त्व, निदान त्यातली जी रक्कम किंवा जो 1 रुपया असेल तो स्वामी कार्याच्या बांधकामाला आपणाला पोचवायला एक नामी संधी प्राप्त होणार आहे. म्हणून या सर्व बाबी आपणापर्यंत सर्वांनीच मांडलेल्या आहेत. आपण आता पुढच्या सत्राकडे वळताना थोडा वेळ आपण पालखी सोहळा करणार आहोत आणि पालखी सोहळा संपत नाही तर दर्शन सोहळा सकाळी आपण उशिरा आल्यामुळं तो अपूर्ण राहिलेला आहे असं याज्ञिकी प्रतिनिधींचं म्हणणं आहे. विराजमान कालच्या आठवड्यात झालेली स्वामींची भव्यदिव्य अशी प्रतिकृती स्थानापन्न झालेली आहे. सुमारे 2 टन वजनाची, 20 क्विंटल म्हणजे 2000 किलो
एवढ्या वजनाची चांदीची मूर्ती आसनस्थ झालेली आहे, विराजमान झालेली आहे. आणि ते भव्य दिव्य आशीर्वाद, ते सामर्थ्य आपणाला प्राप्त करण्याला ही नामी संधी मिळालेली आहे. म्हणून आपण या संधीचा लाभ घ्यावा. सर्वांना संधी देण्यात येईल, कृपया गर्दी करू नये. 1 तास सोडून 2 तास लागले तरी चालते. म्हणून आपण हा सर्व उपक्रम संपल्यानंतर या मधल्या वेळेत आपण हा उपक्रम याज्ञिकी प्रतिनिधींनी स्वामींचा दर्शनाची संधी इथे आलेल्या सर्वांना द्यावी आणि सर्वांना उपकृत करावं, एवढंच कळकळीत सांगून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन, दुसऱ्या सत्रामध्ये अजून खूप उपक्रम आहेत, बऱ्याच जिल्ह्यांशी संवाद साधायचा आहे, त्यामुळं त्यांनी 2 नंतर लागलीच. हा दर्शन सोहळा संपत नाही तर आपण महाप्रसाद घेऊन बसावं, दर्शन सोहळ्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, एवढंच कळकळीचं सांगून आपण हात जोडून प्रार्थना करून 10 मिनिट पालखी सोहळ्याचं महत्त्व मुकुंदराव आपणाशी सांगतायत त्याप्रमाणे आपण करावं. श्री स्वामी समर्थ.